एक पोस्ट तुमचे करिअर बदलू शकते. लिंक्डइनमुळे तुम्हाला चांगला जॉब, बिझनेस मिळू शकतो. एक छोटी पोस्ट तुमची विजिबिलिटी 100कडून 1000 लोकांपर्यंत नेऊ शकते. डू यू नो 80% ऑफ पीपल आर ऑन लिंक्डइन बट ओनली 2% ॲक्च्युली पोस्ट बिकॉज रिमेनिंग पीपल डोंट नो हाऊ टू पोस्ट ऑन लिंक्डइन. तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की असे कसे होणार? तर हो, आपण अशा बऱ्याच टॉपिकवरती इथे आता बोलणार आहोत. आणि हो, फर्स्ट थिंग, नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत तर असायलाच पाहिजे. घेऊन आले तुमच्यासाठी लिंक्डइन पार्ट 2. जे कोणी नवीन असेल या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लिंक्डइन पार्ट 1 नक्की या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हाय पोस्टिंग इज इम्पॉर्टंट, वेअर टू पोस्ट, व्हॉट टू पोस्ट, कनेक्शन्स म्हणजे फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, फिल्टर, सर्च, स्मार्ट नेटवर्किंग, जॉब रिलेटेड कीवर्ड्स, क्रिएटर अकाउंट, नॉर्मल अकाउंट डिफरन्स, लिंक्डइन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पाहणार आहोत. तर तुम्ही प्लीज या चॅनलचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि असे बरेचसे नवनवीन छान छान व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून अपलोड केले आहेत, तर तुम्ही तेही जाऊन चेक करू शकता. लिंक्डइनने आता बरेचसे चेंजेस मेन्शन केले आहेत बिकॉज ऑफ AI. सो जर का आता तुमचे प्रोफाईल ऑलरेडी क्रिएट असेल तर अपडेट करण्याची वेळ आलेली आहे. आणि जर का तुम्ही न्यू युजर असाल तर पार्ट 1 नक्की पहा आणि पार्ट 2 सुद्धा शेवटपर्यंत पहा. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं लिंक्डइन प्रोफाईल नक्की बनवू शकता. मोस्टली लिंक्डइनमध्ये आता AI बेस्ड सर्च केले जातात, ज्यामध्ये सिम्पली रिक्रुटर मेन्शन करतात आय नीड टू हायर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजेच अँग्युलर डेव्हलपर, आणि त्याप्रमाणे AI त्यांना सर्च करून देतात. हे मी जस्ट एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता AI जे काही सर्च करत आहे त्यामध्ये तुमचा रेझ्युमे किंवा तुमचं लिंक्डइन प्रोफाईल दिसलं पाहिजे. तर त्यासाठी यू नीड टू ऑप्टिमाइज युअर प्रोफाईल विथ फोटो. आणि ते ऑप्टिमाइज कसं करायचं याच्यावरतीच आपण बोलत आहोत. तर तुम्ही पार्ट 1 पहा आणि पार्ट 2 आपण कंटिन्यू करत आहोत. आता महत्त्वाचा पॉईंट की बऱ्याचशा लोकांची नावंही थोडीशी डिफिकल्ट असतात. म्हणजे की प्रद्युम्न हे कसं थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि त्याच्यासाठी अजून एक लिंक्डइनने खूप छान फीचर्स दिलेले आहे, ही प्रोनाऊन्सिएशन. ज्याचे नाव खूप डिफिकल्ट किंवा डिफरंट आहे, ज्याचे नाव खूप जास्त डिफिकल्ट आहे, तर ते तुम्ही कसं ॲड करू शकता, म्हणजे कसं प्रोनाऊन्सिएशन करायचं असं एक सेक्शन तिथे दिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या एडिट सेशनमध्ये जायचं, प्रोनाऊन्सिएशन सेगमेंटमध्ये जायचं आणि देन तुम्ही तिथे तुमचं रेकॉर्ड करायचं, तुमचं नाव प्रोनाऊन्सिएशन, आणि प्रेस करायचं. त्याप्रमाणे तिथे तुम्हाला रेकॉर्डिंग दिसून येईल. आता हे खूप सिम्पल आणि साधं आणि सोपं आहे, पण बऱ्याचदा हे थोडंसं डिफिकल्ट जातं रिक्रुटर्ससाठी. तर ते तुमचं तिथे ओपन करतील प्रोफाईल, प्रोनाऊन्सिएशन ओपन करतील आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला कॉल करतील. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन हा टॉपिक समजला. चला तर मग नेक्स्ट फीचर आहे फॉलो किंवा कनेक्ट. लिंक्डइनने क्रिएटर अकाउंटला स्क्रॅप करून सगळ्यांचे आता नॉर्मल अकाउंट केले आहे. सो पहिले बऱ्याचदा फॉलो आणि कनेक्ट यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं, पण आता ते थोडंसं कन्फ्युजन दूर झालेलं आहे. अबाउट सेक्शनवरती मी ऑलरेडी मेन्शन केलं आहे, पण तुम्ही फोकस ऑन की कीवर्ड्सवरती मेन्शन करा, बजवर्ड्स मेन्शन करू नका. आणि हो, जर का तुम्ही जॉब सर्च करत आहात तर एक न्यू टॅग तुम्हाला सांगते की बऱ्याचदा असं होतं की एखादा जॉब रोल तुम्हाला रिलेव्हंट वाटतो, पण तुम्हाला समजत नाही की ह्याप्रमाणे तुमच्या CVमध्ये किंवा तुमच्या लिंक्डइनच्या प्रोफाईलवरती कीवर्ड सेम आहेत का. जर नसतील तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्या जॉब रोल, रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा पोस्टिंगवरती जा, JD कॉपी करा अँड देन यू कॅन यूज वर्ड क्लाउड जनरेटर. इट विल शो द मेजर कीवर्ड्स. तर इथे तुम्हाला क्लाउड जनरेटरचा वापर करायचा आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे मेजर कीवर्ड्स असतील ते शो करतील आणि ते तुम्ही मेन्शन करा. दिस इज द व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक. अजून एक महत्त्वाचा पॉईंट की बिल्ड अ नेटवर्क. आता तुम्ही नवीन असाल, तुम्हाला माहिती नसेल, तुमचं नेटवर्क कसं बिल्ड करायचं माहिती नसेल, तर तुम्ही कसं करू शकता. प्रोफाईलच्या नेटवर्क पेजवरती गेले की करंट माय नेटवर्क समजते. तिथे तुम्हाला समजतं की तुमचे किती कनेक्शन्स आहेत. लिंक्डइनवरती इतके नेटवर्क नाही आणि यू वॉन्ट टू ग्रो इट. त्याच्यासाठी सिम्पल ट्रिक आहे की सिंकिंग युअर कॉन्टॅक्ट लिस्ट ऑर ईमेल लिस्ट. मोस्टली लिंक्डइन ऑटोमॅटिकली सिंक करून देते, पण जर नाही दिले तर कसं करायचं. तर माय नेटवर्कमध्ये जायचं, कॉन्टॅक्ट्समध्ये जायचं. सिंक असेल तर कॉन्टॅक्टला रिक्वेस्ट सेंड करू शकता. सिंक नसेल तर राईट हँड साईडला मॅनेज सिंकचा ऑप्शन मिळेल, तिथे क्लिक केले की देन यू विल गेट
गेट टू नो, जिथे तुम्हाला एक लिस्ट मिळून जाईल आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येकाला रिक्वेस्ट सेंड करू शकता. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होईल की जे लोक तुम्हाला ऑलरेडी ओळखत आहेत त्यांना पण तुम्ही कनेक्शन रिक्वेस्ट पाठवू शकता. त्याच्याने तुमचं नेटवर्क अजून स्ट्रॉंग होऊन जाईल. अजून एक पॉईंट जो की सर्टिफिकेशन्स, म्हणजे जर का तुम्ही काही सर्टिफिकेट्स केले असतील आणि जे शेअरेबल सर्टिफिकेट्स असतील तर तुम्ही ते लिंक्डइनवरती ॲड करू शकता, ज्याच्याने तुमचं लिंक्डइन प्रोफाईल खूप जास्त स्ट्रॉंग दिसतं. म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, एज्युकेशन आहे आणि ऑलरेडी अजून काही सर्टिफिकेट्स केलेले आहात किंवा करत आहात तर ते तुम्ही मेन्शन करा. ते खूप चांगला इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या करिअरवरती पाडतं. अजून एक महत्त्वाचा पॉईंट की लिंक्डइनला लर्निंग प्लॅटफॉर्मसुद्धा आहे, जिथे तुम्ही स्वतः कोर्सेस करू शकता. काही फ्री कोर्सेस आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन थोडंफार घ्यावं लागतं. पण लिंक्डइनचा लर्निंग प्लॅटफॉर्मचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यूज करून घेऊ शकता. बऱ्याचदा लोकांना माहितीच नाही आहे. बऱ्याचदा लोक विचार करतात की सर्टिफिकेशन्स करायचे किंवा कोर्सेस करायचे किंवा बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायच्या, पण कुठून शिकायच्या. लिंक्डइनला लर्निंग प्लॅटफॉर्म थ्रूसुद्धा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी चांगल्या शिकू शकता. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे कस्टम बटन. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर हे कस्टम बटन एनेबल करू शकता, ज्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला तुमची वेबसाईट किंवा सोशल मीडिया अकाउंट किंवा ब्लॉग रिडायरेक्ट करायचे फीचर मिळून जाते. पण हे प्रीमियम लिंक्डइनलाच अलाउड आहे कस्टम बटन. सो तुमचं जर का प्रीमियम फीचर म्हणजे प्रीमियम लिंक्डइन असेल तर तुम्ही कस्टम बटन यूज करू शकता, ज्याच्या थ्रू ते डायरेक्टली तुमच्या वेबसाईटवरती सोशल मीडिया अकाउंट्सवरती व्हिजिट करू शकता. तुम्ही तिथे लिंक मेन्शन करू शकता. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, ओपन टू वर्क. म्हणजे तुम्ही जिथे प्रोफाईल पिकला होता तिथे साईडला एक ओपन टू वर्क असं एक फीचर येतं. तर ते कसं तुम्ही मेन्शन करायचं, तर प्रोफाईलवरती गेले की ओपन टू वर्क असा ऑप्शन असतो. क्लिक केले, स्क्रोल डाऊन केले, तिथे 2 ऑप्शन येतात. एक म्हणजे रिक्रुटर आणि एक म्हणजे ऑल लिंक्डइन मेंबर्स. म्हणजे ओपन टू वर्क हे नक्की कोणाला दिसलं पाहिजे, तर एक म्हणजे रिक्रुटर्सला, दुसरं असं असतं की ऑल लिंक्डइन मेंबर्स म्हणजे तुमच्या सगळ्या लिंक्डइन मेंबर्सला ते दिसेल. पण जर का तुम्ही जॉब हंटिंग कॉन्फिडेन्शियल करत असाल तर तुम्ही ते फक्त रिक्रुटरला दाखवायचं असेल तर तुम्ही फक्त रिक्रुटर्सचाच ऑप्शन क्लिक करा आणि ज्याच्या थ्रू रिक्रुटरला समजेल की तुम्ही ओपन टू वर्क म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हली जॉब सर्च करत आहात. ज्यावेळी रिक्रुटर्स जॉब प्रोफाईल किंवा काही कॅन्डिडेट सर्च करतील आणि कीवर्ड्स रिलेव्हंट तुमच्या प्रोफाईल रिलेटेड असतील आणि ओपन टू वर्क असतील तर ते पटकन तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला पटकन जॉब मिळेल. अजून एक महत्त्वाचा पॉईंट की कनेक्शन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, आता हे काय बाबा. तर फर्स्ट डिग्री म्हणजे दीज आर पीपल हु आर ऑलरेडी इन युअर नेटवर्क. दे सी युअर पोस्ट फर्स्ट. दे कॅन मेसेज यू डिरेक्टली. अँड सेकंड डिग्री म्हणजे काय, तर फ्रेंड्स ऑफ युअर कनेक्शन्स. आणि हे का महत्त्वाचं आहे तर मोर एंगेजमेंट, मोर व्हिजिबिलिटी. फर्स्ट डिग्रीमध्ये डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये असतील असे लोक दिसतील. सेकंड डिग्रीमध्ये म्हणजे त्यांची फ्रेंड लिस्ट तुम्हाला दिसेल असं असतं. तुम्ही त्यांना रिक्वेस्ट सेंड करू शकता. अजून एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो आपण बोलणार आहोत की व्हेअर टू पोस्ट और पोस्टिंग ऑन लिंक्डइन, वाय पोस्टिंग इज इम्पॉर्टंट. तर पहिले की पोस्टिंग केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी फरक पडतो. त्यामध्ये आहे मोर व्हिजिबिलिटी, रिक्रुटर नोटिस यू, आणि दुसरा पॉईंट की बिल्ड युअर पर्सनल ब्रँड, शोज यू आर ॲक्टिव्ह, आणि सर्वात महत्त्वाचं की पीपल स्टार्ट ट्रस्टिंग युअर वर्क. आता अजून एक की व्हेअर टू पोस्ट. तर तिथे एक ऑप्शन असतो, तिथे तुम्ही क्लिक केलं, मी स्क्रीनवरती मेन्शन केलं आहे, क्लिक केले स्टार्ट अ पोस्ट. यू कॅन ॲड टेक्स्ट, फोटोज, व्हिडिओज, डॉक्युमेंट्स, पोल्स, लिंक्स, तुम्ही काहीही मेन्शन करू शकता. आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा कोणी कंपनी जॉईन केली आहे तर आय एम थ्रिल्ड टू अनाऊन्स असंही मेन्शन करतात. कोणी कोर्स कंप्लीट केला आहे तेही मेन्शन करतात. काही त्यांना छान मोटिवेशनल कोट्स दिसले तर तेही मेन्शन करतात. इवन 2 लाईन पोस्ट इज ऑल्सो वर्क्स. पण तुम्ही पोस्टिंग केल्याने एंगेजमेंट वाढते, कनेक्शन्सला समजतं, तुमच्या ॲक्टिव्हिटीज कळतात. सो हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. increase job opportunities, personal branding, freelancing and clients, visibility in HR searches, more interview calls. LinkedIn is a professional platform. It's a branding plus networking plus opportunity machine. सो तुम्ही प्लीज ह्याप्रमाणे गोष्टी लिंक्डइनच्या अपडेट करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लिंक्डइन पार्ट 1 पण नक्की चेक करा. आणि अशा भरभरून व्हिडिओजसाठी तुम्ही प्लीज शिक्षण प्रवास यूट्यूब चॅनलला फॉलो करा. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.